लोणंद इथं प्रभाग क्रमांक 13 मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन संपन्न। लोणंद शहरातील कार्यक्षम नगरसेविका सौ तृप्ती राहुल घाटगे यांच्या अथक प्रयत्नातून विविध विकास कामांचं उद्घाटन नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या शुभ हस्ते नेते मिलिंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील, भरत बोडरे, सागर शेळके पाटील, भरत शेळके पाटील, ॲडव्होकेट पुरुषोत्तम हिंगमिरे, तेजस क्षीरसागर, सागर गालिंदे, राहुल घाटगे, सौ दीपाली संदीप शेळके पाटील, सौ राजश्री शेळके पाटील, सौ ज्योती ढोणेकर आदी प्रभागातील मान्यवर व प्रतिष्ठित महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, विभाग प्रमुख, पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। त्यामुळे आम्ही हे काम एकदम व्यवस्थित पूर्ण करणार आहे आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करेन। तसेच या ठिकाणी सर्व महिला वर्ग, जे उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू आहेत त्यांचं मी स्वागत करते आणि आल्याबद्दल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंदाबाई यांच्या हस्ते आपण ठेवलेलं होतं, परंतु या ठिकाणी इंद्रायणी नदीचा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्या ठिकाणी त्यांना अर्जंट जावं लागलं। त्यांनी मगाशी फोन केला आणि दादांच्या हस्ते आपण या ठिकाणी आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत। या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या लोणंद गावच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सन्माननीय गालिंदेताई यांचा सत्कार या ठिकाणी गाडी आणखी उकरून या ठिकाणी पूर्णपणे त्याची रुंदी 5.5 मीटरची असणार आहे आणि पूर्ण काँक्रिटीकरण करून या भागामधील पाणी कोठे न साठता ते पाणी ड्रेनेज वॉटरमध्ये कशा पद्धतीने जाईल, कारण या पेठेमधलं दादा असं वैशिष्ट्य आहे, महाबळेश्वर ॲक्ट प्रमाणे ही संपूर्ण पेठ म्हणजे प्रत्येक घरामध्ये मध्ये बोळ आहे 5 फुटाचं 4 फुटाचं। त्यामुळं काही इमारती जुन्या आहेत, काही इमारती नवीन आहेत। जरी काही इमारती जुन्या असल्या तरी पाणी कोणत्याही इमारतीमध्ये न जाता ड्रेनेजमध्ये पाणी कशा पद्धतीने जाईल याप्रमाणे सर्वे करून या रस्त्याचं आपण आज भूमिपूजन करत आहोत। त्यासाठी आपण जो निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी मी या ठिकाणी आपल्या प्रभागाच्या वतीनं आदरणीय दादांचं स्वागत मी या ठिकाणी करण्यासाठी ॲडव्होकेट हिंगमिरे वकील यांना विनंती करतो की त्यांनी दादांचं स्वागत या ठिकाणी करावं। त्यांच्याबरोबर आलेले नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके सर, लोणंदतील सर्व प्रतिष्ठित मातब्बर महिला आणि बंधू आणि भगिनींनो, अत्यंत अल्पशा वेळात आपण सर्वजण या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं, पण मी बोलायला उभा राहिलो त्याला कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आबा, मी आणि राहुल दादा आम्ही बसलो होतो, त्यावेळेला सांगितलं की आम्हाला रस्त्याला निधी द्या। आबा म्हटले मी तुमचं ताबडतोब काम करतो आणि त्याप्रमाणे आज प्रत्यक्षात हे काम मूर्त स्वरूपात येण्यासाठी आपण त्याची मुहूर्तमेढ चालू केलेली आहे। परंतु आज आबा आले नाहीत ते म्हणजे त्याबद्दल थोडंसं मला वाईट वाटतं, पण दादा आले काय हरकत नाही। दादांच्याकडे आपलं पालकत्व आहे लोणंदचं, त्यामुळे त्याचं काही भेण्याचं कारण नाही आपल्याला। तर दादा, मी आपल्याला या निमित्ताने एक विनंती करतो की आपण जो 20 लाख निधी दिलेला आहे तो 20 लाख निधी इथून ते त्या अजगरबाई इनामदारांच्या बिल्डिंगपर्यंत पुरणार नाही आहे। बहुतेक करून माझ्या माहितीप्रमाणे अर्धच काम होईल, तर हे अर्ध राहिलेलं काम संलग्न होण्यासाठी आपण ताबडतोब अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।